आज मी बनवले आहे सावजी चिकन. तर या सावजी चिकनची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते आहे. तर इथे सगळ्यात आधी मी पेस्ट बनवण्याची तयारी करते आहे. त्यासाठी एक मोठा कांदा कट केलेला, अर्धी वाटी एवढे अद्रक सोलून कट केले आहे आणि थोडा खोबरा कट केलेला आहे. आता इथे कांदा, अद्रक आणि खोबरा कट करून झालेला आहे. तर आता एका कढईमध्ये 2 चम्मच एवढे मी तेल घेतले. तेल गरम होताच कट केलेला कांदा टाकला. कांद्याचा कलर चेंज होताच यात सोलून ठेवलेला लसूण आणि कट केलेला अद्रक ॲड केलेला आहे. त्याचबरोबर मी काही खोबऱ्यांचे तुकडे कट केले होते, ते खोबऱ्याचे तुकडे पण यात ॲड करायचे आहे. आता इथे कांदा, अद्रक, लसूण आणि खोबरं हे 1-2 मिनिट परतून घेतल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच कढईमध्ये काही ड्राय मसाले रोस्ट करूया. सगळ्यात आधी मी इथे 2 चम्मच धनिया, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच सौंफ, 4 लवंग, 4 मिरे, 3 मोठी विलायची, 3 स्टार फ्लावर आणि अर्ध जायफळ ॲड करून याला छान रोस्ट केलेलं आहे. याला सुगंध येईपर्यंत रोस्ट करून घ्यायचं आहे. ड्राय मसाले रोस्ट झाले की याला पण आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता या मसाल्यांबरोबर कोथिंबीर आणि 2-4 मिरची ॲड करूया आणि अर्धा कप पाणी ॲड करून ग्राइंड करायचं आहे. तर इथे मसाल्यांना ग्राइंड करून पेस्ट बनवली आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी चिकन 4 ते 5 पाण्याने धुवून घेतले. 2 ते 3 चम्मच दही घातले. मसाल्यांची पेस्ट बनवली होती ते 2 ते 3 चम्मच पेस्ट ॲड करूया. त्याचबरोबर 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच लाल मिर्च पावडर ॲड करूया. आता या पूर्ण मिश्रणाला छान मिक्स करून 5 ते 7 मिनिट झाकून ठेवायचं आहे. आता या 5 ते 7 मिनिटात आपण भाजीला फोडणी द्यायची तयारी करून घेऊ. त्यासाठी इथे मी एक कांदा कट केलेला आहे. कांदा कट झाला की लगेच एका कढईत 2 ते 3 चम्मच तेल घालून गरम करायला ठेवूया. तेल गरम होताच यात मी 2 ते 3 तेजपान आणि एक मोठी कलमी टाकली आहे. आता एक कट केलेला कांदा टाकूया. कांद्याचा कलर चेंज होताच यात आपण 1 ते 2 चम्मच पेस्ट घालायची आहे. पेस्ट घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट याला तेलात होऊ द्यायचं आहे. आता 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल मिर्च पावडर ॲड करते आहे. यात मी मीठ नाही घातलं आहे कारण मी चिकन मॅरिनेट केलं त्यामध्येच वाटेल तेवढं मी मीठ टाकलेलं आहे. जर तुम्ही चिकन मॅरिनेशनच्या वेळेस कमी मीठ टाकलं असेल तर तुम्ही इथे मीठ ॲड करू शकता. आता मॅरिनेट करून ठेवलेली चिकन या कढईतल्या मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स केल्यानंतर 4 ते 5 मिनिट याला झाकून ठेवायचं आहे. चार ते 5 मिनिटानंतर या चिकनमध्ये 1 ग्लास एवढं पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर या चिकनला परत 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे.
5 ते 10 मिनिट झाकून ठेवल्यानंतर यात मी 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करते आहे. आता इथे आपली सावजी चिकन बनवून तयार आहे.